मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि याच संदर्भात काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत. सर, मुंबई महानगरपालिका निवडणूक सध्या सुरू आहे. कशा प्रकारची तयारी काँग्रेसची सुरू आहे त्याविषयी? आम्ही धर्तीवर जमीनवर एकदम तयार आहोत. आमची उद्या सकाळी स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग आहे. त्याच्यामध्ये आमचं असं आहे की उद्या संध्याकाळपासून पर्यंत आमची एक लिस्ट सूची आम्ही जाहीर करू शकणार असे आमच्याला आशा आहे. आणि आमचा जे कार्यकर्ता आहेत, जे शेकडो लोकांनी तिकीट मागलेली आहे, कारण आम्ही भेटलेलो आहोत. आधी तुम्ही बघत आहेत की आमच्याकडे सर्वांना भेट चालू आहे. पक्षामध्ये एक उमेदवार येणार आहेत आणि सगळे लोक त्यांच्या सोबत काम करणार आहेत. जमिनीवर पुरी आमची तयारी आहे. अलायन्सच्या बाबतीत शरद पवार गटाच्या संदर्भातले तुमची चर्चा सुरू आहे किंवा रासपची आहे, वंचित बहुजन आघाडीची आहे, काय एकूणच त्या संदर्भात दिसतं? आमची चर्चा जवळजवळ आज संध्याकाळपर्यंत सगळं आमचं अलायन्स होईल अशा आम्हाला पुरी आशा आहे. आम्ही पॉझिटिव्ह आहोत. आमची बोलणी सगळ्यांबरोबर चालू आहे आणि आम्ही पॉझिटिव्ह अलायन्स होईल असं आम्हाला वाटतं. पॉझिटिव्ह अलायन्स होईल असं म्हणतात. तुमची जोरदार तयारी आहे. दुसरीकडे महायुती असं म्हणते की आमचाच महापौर मुंबईच्या होईल. काय म्हणायचं? हे मुंबईकर जे आहेत ते निर्णय घेणार आहेत. नाही, येणाऱ्या कालामध्ये तुम्ही बघणार आहोत की काँग्रेसच्या महापौर तिकडे बसणार आहेत. पुन्हा एकदा मुंबईमध्ये कटोगे बटोगेचा नारा ऐकायला मिळालेला आहे. त्यांच्याकडे काय मुद्दा नाहीत. बेरोजगारीचा त्यांच्याकडे उत्तर नाहीत. आरोग्य हॉस्पिटलमध्ये देऊ शकतात नाही त्यांचा मुद्दा नाहीत. जे मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये जे त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या उत्तर त्यांच्याकडे नाहीत. तर लोकांचं ध्यान इकडे तिकडे करायचे त्यांचा प्रयत्न आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते काँग्रेसचे आमदार अमीन पटेल. मी गुणवंत दांगा, DRB न्यूज, मुंबई.